भाजपकडून निवडणूक लढलेले आहेत आणि तेच संभाव्य आमदार होतील असं सध्या दिसतंय। तर दत्तात्रय बहिरट जे ते काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु इथं दत्तात्रय बहिरट यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं असं दिसतंय। सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगरचा गड लढत होते आणि तिथं त्यांना यश येईल असं सध्या तरी दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नक्कीच, मात्र भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाची कारणं नक्की काय आहेत हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं समजून घेऊयात। पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा पारंपरिक सामना यावेळी देखील पाहायला मिळाला। काँग्रेसचे दत्ता बहिरट विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे अशी लढत शिवाजीनगरमध्ये यावेळेस होती। या अतितटीच्या लढतीमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे। सिद्धार्थ शिरोळे यांच्या या संभाव्य विजयामध्ये काँग्रेसचे बंडखोर मनीष आनंद यांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे, कारण मनीष आनंद यांनी केलेली बंडखोरी सिद्धार्थ शिरोळे यांच्या पथ्यावर पडेल आणि त्यांच्या या संभाव्य विजयात त्यांचा महत्त्वाचा रोल दिसून येणार आहे। त्याचबरोबर सिद्धार्थ शिरोळे यांची उच्च शिक्षित आणि तरुण उमेदवार ही प्रतिमा देखील त्यांच्या कामाला येणार आहे आणि भाजपचं या मतदारसंघात असलेलं संघटनात्मक पाठबळ हे देखील सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे उभं होतं। सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट यांच्यामध्ये 2019 मध्ये देखील लढत झालेली होती। त्यावेळेस देखील ही अत्यंत अतितटीची आणि चुरशीची लढत झालेली होती आणि त्यामध्ये अवघ्या 5000 मतांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेस देखील सामना तोच आहे, खेळाडू देखील तेच आहेत आणि पक्ष देखील तेच आहेत आणि यामध्ये पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे बाजी मारताना दिसतात।